नमस्कार महाराष्ट्रातील सर्व भावी अधिकारी मित्र आणि मैत्रिणींनो, स्वागत आहे आपलं सर्वांचं राष्ट्र नोकरी मराठी या चॅनलवर। आज आपण भूगोल या सिरीजमधली 9वी सिरीज घेत आहोत। तर मित्रांनो, MPSC कंबाईन ग्रुप बी आणि ग्रुप सी हा आपला टार्गेट 2026चा आहे, जे की आपल्याला या टार्गेटमध्ये कुठल्याही डिपार्टमेंटमध्ये एक पोस्ट मिळवायची आहे। त्यासाठी आपण हा व्हिडिओ घेत आहोत। बघा, महाराष्ट्रातील नदी प्रणाली, आता हा टॉपिक किती महत्त्वाचा आहे यासाठी आपण मागच्या वर्षी कंबाईन ग्रुप बी यामध्ये झालेली एक्झाम त्याचे पेपर आणलेले आहे, जेणेकरून तुमच्या लक्षात चांगल्या रीतीने येणार। बघा, पहिला प्रश्न, खालील विधानांचा विचार करा। त्यामध्ये ऑप्शन दिले आहे। पहिला ऑप्शन आहे चिनाब नदी जोजिला खिंडीजवळ उगम पावते। दुसरा ऑप्शन आहे रावी नदीचा उगम रोहतांग खिंडीजवळ आहे। तिसरा ऑप्शन सतलज नदीचा उगम रक्कास तलावाजवळ आहे। बघा मित्रांनो, हा प्रश्न आलेला आहे कंबाईन ग्रुप बी 2026 म्हणजेच 2025ची जाहिरात, त्यामध्ये हा प्रश्न विचारलेला आहे, जो की पेपर झालेला आहे 2026 फेब्रुवारी महिन्यात। बघा, त्यानंतर दुसरा प्रश्न आणलेला आपण, जो की झालेला आहे कंबाईन ग्रुप बी 2025 म्हणजेच 2024ची जाहिरात आणि पेपर झालेला आहे जानेवारी 2025मध्ये। प्रश्न काय मित्रांनो, तर बघा, खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? तर त्यामध्ये ऑप्शन दिलेला आहे महाराष्ट्रात भीमा नदीचे स्वतंत्र खोरे आहे। पैनगंगा नदी अजिंठा रांगेत उगम पावते। मांजरा नदी ही कृष्णेची उपनदी आहे। तर बघा, आपण रेग्युलरमध्ये पाहिलेलं आहे, जे की मागच्या 2 वर्षामध्ये म्हणजे 2025 आणि 26 या दोन्ही वर्षामध्ये नदी यावर प्रश्न नेमकं राहते म्हणजे राहते। त्यासाठी नदी हा टॉपिक आपल्यासाठी किती महत्त्वाचा आहे हे आपल्या लक्षात आलं असेल तर आपण सुरू करूया। तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा। आणि मित्रांनो, आजचा हा टॉपिक जेव्हा तुम्ही अटेंड करताना लेक्चर, यानंतर तुम्हाला कुठल्याच प्रकारचा प्रश्न अडचण जाणार नाही। नदी प्रणालीवर हा तुमचा मुखपाठ होणार आहे, जेणेकरून तुम्हाला कुठलीही एक्झाम असो त्यामध्ये नदी प्रणालीवर प्रश्न जर आला तर तुम्ही हमखास सोडवणार। तर बघा, आपण नदी प्रणाली शिकत असताना त्याआधी आपण महाराष्ट्राचा मॅप शिकून घेऊ, जेणेकरून कुठलीच प्रकारची नदी आपल्या मिस होणार नाही। तर बघा मित्रांनो, सर्वात आधी आपण चेक करू, ती म्हणजे नर्मदा नदी। आता बघा, आपण नर्मदा नदीच का निवडली, तर बघा, महाराष्ट्राच्या उत्तरेला MP आहे आणि MP मधून ज्या 2 ते 3 नदी महाराष्ट्रात इंटर करतात, तर त्या नदींचा सिक्वेन्स आपण उत्तरेकडून दक्षिणेकडे करत आहोत। त्यासाठी आपण नर्मदापासून सुरू केली। तर बघा आता मित्रांनो, नर्मदा ही नदी कशा प्रकारचे प्रवाह आहे, पश्चिम, पूर्व, उत्तर, दक्षिण, तर ते देखील पाहूया। आणि या मॅपद्वारे तुमच्या हमेशासाठी लक्षात राहणार, जेणेकरून आयोगाने कुठल्याही प्रकारचा प्रश्न विचारलाच तर त्यामध्ये तुम्ही कन्फ्यूज होणार नाही। तर बघा मित्रांनो, यामध्ये हिचा प्रवाह हा पश्चिमकडे आहे। तर बघा, ही नदी या प्रकारे अरबी समुद्रात जाऊन मिळते। तर या एक लक्षात ठेवा, यानंतर तुम्हाला MPSC असो या कुठलीही एक्झाम असो त्यामध्ये तुम्हाला नर्मदा नदीचा प्रवाह विचारल्यास तो तुमच्या लक्षात नेहमीसाठी राहणार, ती म्हणजे पश्चिम दिशा। आता बघा, हिचा प्रवाह आपण प्रॅक्टिकली तुमच्या डोळ्यासमोर आपण मॅपमध्ये वर्क करत आहोत, जेणेकरून तुमच्या लक्षात राहावं। तर त्यामध्ये आपल्या लक्षात येते नर्मदा नदी ही पश्चिम वाहिनी आहे। सोबतच एक लक्षात ठेवा, इथे आपल्याला एक पॉईंट दिलेला आहे, तो म्हणजे काय आहे ते चेक करू। तर बघा, हा नंदुरबार जिल्हा आहे मित्रांनो। नंदुरबार जिल्ह्यामध्ये नर्मदा नदी ही वायव्य सीमा बनवते, ते म्हणजे किती, तर 54 किलोमीटर। हा देखील प्रश्न आयोगाने नेहमी विचारलेला आहे। तर बघा, आयोग आता आपण आपल्याला कशा प्रकारचा प्रश्न विचारतो हे आपण प्रश्नाच्या माध्यमातून पाहायलाच आहे। सोबत एक लक्षात ठेवा, आयोगाने मल्टीलायनरमध्ये प्रश्न विचारल्यानंतर आपण त्याला कशा प्रकारे टॅकल करावं हे देखील आपण या लेक्चरमधून शिकून घेऊ। बघा मित्रांनो, नर्मदा नदी फक्त महाराष्ट्रात एका जिल्ह्याला टच करते किंवा त्यामधून वाहते, तो म्हणजे नंदुरबार। आणि सोबतच हे लक्षात ठेवा, तर ते किती सीमा बनवते, तर ते म्हणजे 54 किलोमीटर। बघा, नर्मदा नदी क्लिअर झाली। आता त्यानंतर दुसरी नदी म्हणजे तापी नदी। आता तापी नदी ही महत्त्वाची नदी आहे। त्यामध्ये बघा, तापी नदी इंटर करते, ती म्हणजे या प्रकारे। आता हा प्रकार कुठला आहे, तर बघा, यामध्ये 3 जिल्ह्यांना ती छेदते किंवा सरहद्द निर्माण करते, ते म्हणजे त्यामध्ये आहे एक जळगाव, त्यानंतर मित्रांनो धुळे आणि सरतेशेवटी नंदुरबार, अशा 3 प्रकारच्या जिल्ह्यांना ती छेदते। म्हणजेच तिला एक गोष्ट म्हटल्या जाते महाराष्ट्रामध्ये। बघा, खानदेश कन्या म्हणून तापी नदीचं वर्णन केलं जाते, हे देखील लक्षात ठेवा, जे की खानदेशच्या 3ही जिल्ह्यातून ती वाहते। आता बघा, त्यानंतर गोदावरी नदी। आता गोदावरी नदीचा उगम कुठं आहे, तर नाशिकमध्ये त्र्यंबकेश्वर ब्रह्मगिरी टेकड्यामध्ये, बरोबर आहे। परंतु आज आपण काय पाहत आहोत, तर दिशावाईज आता मला एक सांगा, ही तापी नदी आहे, ही देखील पश्चिम वाहिनी नदी आहे, म्हणजेच ती देखील अरबी समुद्रात जाऊन मिळते। म्हणजे जे वरच्या MP मध्ये आपण पाहिलेले आहे, म्हणून मी सुरुवात नर्मदा आणि तापी नदीहून केलेली आहे। का बरं, की त्या पश्चिम वाहिनी नदी आहे। आता बघा मित्रांनो, आयोग कशा प्रकारचा प्रश्न विचारणार, तर नर्मदा नदी ही भारतातील सर्वात मोठी पश्चिम वाहिनी नदी आहे। ते आन्सर काय होणार, तर बरोबर। म्हणजेच कसं, तर तिची एकूण लांबी
चा विचार जर केला आपण आणि सोबतच तिचा विचार अगर पश्चिम वाहिनी म्हणून केला तर ती भारतातील सर्वात मोठी नदी म्हणून होऊन जाते. त्यामध्ये बघा तिची लांबी किती आहे, तर ते म्हणजे 1312. हे सर्व लांबी किलोमीटरमध्ये आहे. 1312 किलोमीटरची लांबी तिची आहे आणि ती सर्वात मोठी पश्चिम वाहिनी भारतातील आहे. तर सोबतच आता बघा तापी नदी. तापी नदी का बरं इम्पॉर्टंट आहे आपल्यासाठी, तर तापी नदी महाराष्ट्रातील सर्वात मोठी पश्चिम वाहिनी नदी आहे, जे की तिची एकूण लांबी तर तशी 724 आहे, परंतु महाराष्ट्रात तिचं डिस्टन्स किती आहे, तर ते म्हणजे 208 किलोमीटर इतकं. ठीक आहे. आणि ही महाराष्ट्रातील सर्वात मोठी पश्चिम वाहिनी नदी आहे. बघा आयोग तुम्हाला कन्फ्यूज करू शकते. महाराष्ट्रातील सर्वात मोठी पश्चिम वाहिनी नदी आणि भारतातील सर्वात मोठी पश्चिम वाहिनी नदी यामध्ये डिफरंट आहे मित्रांनो. ठीक आहे. तर तुम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून हे बारीक गोष्टी तुम्ही नोट डाऊन करत चला. सोबतच एक लक्षात ठेवा, ही झाल्या पश्चिम वाहिनी. त्यानंतर आपण गोदावरी पाहू. आता मला एक सांगा, जर नर्मदा नदी, जर आयोगाने यावर प्रश्न विचारला की हिचं उगमस्थान, तर बघा आता उगमस्थान पाहू आपण. त्याआधी आपण पाहू की 54 किलोमीटर महाराष्ट्रात ती नंदुरबार जिल्ह्याला छेदते किंवा सरहद्द बनवते. सोबतच तिची एकूण लांबी आपण पाहिली आहे ती म्हणजे 1312 आणि अमरकंटक मैकल टेकड्या एमपीमध्ये नर्मदा नदीचा उगमस्थान आहे. सोबतच एक लक्षात ठेवा, तापी नदी कुठे आहे, तर तापी नदी देखील एमपीमध्येच आहे. एमपीमध्ये तिचा उगम होतो. म्हणजेच नेमकं अगर आपल्याला प्रश्न विचारला प्लेसवर, तर एक लक्षात ठेवा मुक्ताई. आपण जर पर्टिक्युलरली प्लेस विचारलं तर ते म्हणजे मुक्ताई. सोबतच एक लक्षात ठेवा, पर्वत विचारला आपल्यात ते लक्षात ठेवा सातपुडा. या प्रकारे तुम्ही लक्षात ठेवू शकता. सोबतच मित्रांनो आणखी दुसरी गोष्ट म्हणजे आता बघूया आपण गोदावरी. गोदावरी नदी, गोदावरीचा नदीचा उगम आपल्या सर्वांनाच माहीत आहे, ते म्हणजे ब्रह्मगिरी टेकडी आणि त्र्यंबकेश्वर नाशिक येथे. तर बघा नाशिक, त्र्यंबकेश्वर. ठीक आहे. त्यानंतर बघा आता गोदावरी नदी ही कशा प्रकारची वाहिनी नदी आहे, तर गोदावरी नदी ही पूर्ववाहिनी नदी आहे. हे देखील महत्त्वाचं आहे मित्रांनो. आता गोदावरी नदीच्या बाबतीत आपण अगर विचार केला तर तिची एकूण लांबी आणि महाराष्ट्रातील लांबी या दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत. तिची एकूण लांबी विचार केल्यास ती होते 1465 किलोमीटर. सोबतच महाराष्ट्रात विचार केला तर ती लांबी होऊन जाते 668 किलोमीटर. आणि जसं आपण पाहिलं तापी नदीला महाराष्ट्रातील किंवा खानदेशची कन्या म्हणून ओळखले जाते, तसंच मित्रांनो गोदावरी नदीला दक्षिण भारताची गंगा म्हणून ओळखले जाते. हे देखील लक्षात ठेवा. त्यानंतर गोदावरी ही पूर्ववाहिनी आहे आणि आपण जे पाहिल्या तापी आणि नर्मदा ही नदी पश्चिम वाहिनी आहे, हे देखील सोबत लक्षात ठेवा. त्यानंतर आता गोदावरी झाली, त्यानंतर आपण पाहू भीमा नदी. भीमा नदीचा उगमस्थान भीमाशंकर पुणे. सोबतच ही देखील कुठल्या प्रकारची वाहिनी नदी आहे, तर पूर्व. आणि भीमा नदीचा विचार जर आपण केला तर भीमा नदीचा एक लांबी अगर विचार केली आपण, तर भीमा नदीची लांबी आहे ती म्हणजे 451 किलोमीटर. सोबतच आपण लक्षात ठेवा ते म्हणजे कृष्णा नदी. कृष्णा नदीचं उगमस्थान अगर विचार केलं ते म्हणजे महाबळेश्वर, सातारा या जिल्ह्यामध्ये. आणि एक लक्षात ठेवा मित्रांनो, जर कृष्णा नदीचा विचार केला तर ती देखील पूर्ववाहिनी आहे आणि तिची जर एकूण लांबी विचार केली आपण तर ते म्हणजे 1400 किलोमीटर आहे. 1400 किलोमीटर आहे. सोबतच एक लक्षात ठेवा, परंतु महाराष्ट्रात जर विचार केला तिचा, तर महाराष्ट्रामध्ये तिची लांबी आहे 282 किलोमीटर. हे देखील महत्त्वाचं आहे मित्रांनो. सोबतच आणि त्यानंतर एक लक्षात ठेवा, कृष्णाच्या जस्ट खाली जर आपण इथे पाहतो म्हटलं तर इथं आपल्या लक्षात येते, इथं आपल्याला नदी मिळणार ते म्हणजे कोयना नदी. कोयना नदी ही देखील पूर्ववाहिनी आहे. सोबतच ही कृष्णाची उपनदी म्हणून महाराष्ट्रात हिचं स्थान आहे. आणि त्यानंतर आपण अगर लक्षात घेतो म्हटलं तर बघा या प्रकारचं वर्धा नदीचं उगमस्थान आपल्याला दिसून येते, म्हणजेच ते म्हणजे खैराणे मुक्ताईजवळ. सोबतच महादेव डोंगररांगा एमपी यामध्ये. आणि एक लक्षात ठेवा मित्रांनो, जर वर्धा नदीचा विचार करतो म्हटलं तर आपल्याला लक्षात येते की वर्धा नदीची लांबी ही 455 किलोमीटर आहे. सोबतच एक लक्षात ठेवा ही नदी कशी आहे, तर ही देखील पूर्ववाहिनी नदी आहे. पूर्व दक्षिण प्रकारची वाहिनी नदी आहे. आणि एक महत्त्वाचं म्हणजे आपण जसा आज विचार करतो वर्धा नदीचा, तर बघा वर्धा नदी आणि एक महत्त्वाचं म्हणजे वैनगंगा आणि पैनगंगा या 3 नद्या मिळून, म्हणजेच मित्रांनो एक लक्षात ठेवा, हा पॉईंट अत्यंत महत्त्वाचा आहे. तो म्हणजे वर्धा प्लस पैनगंगा आणि वैनगंगा या नद्या मिळून प्राणिता नदी तयार होते. ते म्हणजे बघा आपल्याला एक लक्षात येणार पैनगंगा, जे की अजिंठा डोंगररांग आणि बुलढाणा यामध्ये निर्माण होते.
त्याचं अगर मॅपमध्ये आपण लोकेशन पाहू तर ते आपल्या लक्षात येते. बघा इथे राहणार बुलढाणा आणि इथून इंटर करणार ती नदी कुठली, तर ती नदी म्हणजे पैनगंगा. पैनगंगा नदी. आणि एक लक्षात ठेवा ती कुठल्या नदीला मिळून जाते, तर ती म्हणजे वर्धा. आणि सोबतच एक लक्षात आणखी वैनगंगा नदी. जसं की मी आधीच सांगितलं आहे 3 नदी मिळून प्राणहिता नदी तयार होते. तर ह्या मॅपद्वारे तुम्ही सटीकदृष्ट्या लक्षात ठेवू शकता की कुठली नदी कुठून कुठे जुळत आहे आणि त्यापासून कुठली नदी तयार होते. यासाठी तुम्ही मॅप हा एकमेव मार्ग आहे मित्रांनो, कारण की हा टॉपिक पाठांतराचा नसून हा समजून घेण्याचा टॉपिक आहे. जेणेकरून कुठल्याही परिस्थितीत तुम्हाला प्रश्न आला एक्झामच्या वेळेस, अगर प्रेशर असला माइंडमध्ये, तरीही तुम्ही हा प्रश्न नीटनेटका सोडवणार इतकं तुम्हाला गॅरंटी देतो या व्हिडिओच्या माध्यमातून. सोबतच लक्षात ठेवा ते म्हणजे आपण पाहणार आहोत आता वैनगंगा. आता बघा वैनगंगा म्हणजेच मैकल डोंगर. मैकल डोंगर इथून ही नदी उगम पावते, ती म्हणजे कोणती मित्रांनो, वैनगंगा. आता या 3 नद्याचा मिलन म्हणजे ह्या इथे तो म्हणजे भाग. आता बघा मॅपमध्ये हा डिस्टन्स दिसत आहे, हा नकाशा दिसत आहे आपल्याला. यामध्ये हा स्पेस जो आहे हा कुठचा आहे, तर हा आहे गडचिरोली. हे आपल्या मॅप पाहिल्यानंतरच लक्षात येते. परंतु इथे तयार होते ती म्हणजे प्राणहिता. आणि ही प्राणहिता समोर मग तेलंगणा या राज्यामध्ये इंटर करते. तर या प्रकारचं तुम्ही मॅपद्वारे लक्षात ठेवा. आणि सोबतच एक लक्षात ठेवा मित्रांनो, हा व्हिडिओ घेण्याचा पर्पज आपला हा होता की तुम्हाला कुठल्याही प्रकारचा प्रश्न जर नदी प्रणालीवर आला तर तो तुम्ही पाठांतरच्या दृष्टिकोनातून न लक्षात ठेवता तो समजून घेण्याच्या दृष्टिकोनातून जेव्हा तुम्ही लक्षात ठेवसाल तेव्हा कुठल्याही प्रकारचा प्रश्न येऊ आणि कुठलीही प्रेशर तुमच्यावर असो एक्झाममध्ये, टायमिंग प्रेशर किंवा मेंटॅलिटी प्रेशर, तरीही तुम्ही सटीकदृष्ट्या आन्सर काढणार इतकी गॅरंटी देतो. सोबतच एक लक्षात ठेवा ते म्हणजे जर आपल्याला या प्रकारची मांडणी अगर पाहायची असली, नर्मदा, त्यानंतर तापी आणि गोदावरी, भीमा, कृष्णा, त्यानंतर कोयना, या प्रकारे. तर एक लक्षात ठेवा यामध्ये तुम्हाला कुठल्या प्रकारचा प्रश्न विचारू शकते. तर बघा ॲक्युरेट तुम्हाला लांबी विचारणार काय, तर नाही, ॲक्युरेट तुम्हाला लांबी विचारणारच नाही, कारण की ट्रेंड बदललेला आहे आयोगाचा. परंतु लांबीनुसार क्रम विचारा हा प्रश्न येऊ शकतो. त्यासाठी मग तुम्हाला आधी लांबी माहीत पाहिजे. जसं की नर्मदाची लांबी आपण पाहिली ती म्हणजे 1312 किलोमीटर. त्यानंतर तापीची लांबी पाहिली आपण 724 किलोमीटर. त्यानंतर गोदावरीची पाहिली आपण ती म्हणजे 1465 किलोमीटर. आणि सोबतच आपण भीमा नदीची देखील लांबी पाहिली ती म्हणजे 451. त्यानंतर आपण कृष्णा नदीची देखील लांबी पाहिली ती म्हणजे 1400. परंतु या 1400मध्ये आपण लक्षात ठेवा महाराष्ट्रात किती आहे, तर ती म्हणजे महाराष्ट्रात 282. सोबतच एक लक्षात ठेवा तापीची ही आपण एकूण लांबी पाहिली आहे महाराष्ट्रात जर विचार केला तर ती म्हणजे किती राहणार, तर 208. हे देखील सोबत लक्षात राहू द्या. तसंच गोदावरीचं आपण एकूण लांबी किती पाहिली, 1465. जर महाराष्ट्रात म्हटलं म्हणजे 668. हे देखील लक्षात राहू द्या सोबतच. आणि या प्रकारे आपण हा टॉपिक इथेच संपवू आणि पुढचा टॉपिक आपण नदी, उगमस्थान आणि काठावरील शहरे आणि अभयारण्य या प्रकारच्या टॉपिकला देखील सुरुवात करू. विद्यार्थी मित्रांनो, जर व्हिडिओ आवडलाच त्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन करणं विसरू नका, जेणेकरून नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत योग्यरित्या पोहोचणार. भेटूया पुढच्या व्हिडिओत. धन्यवाद.